पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। राज्यातल्या 29 महापालिकांमधील महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आलेली आहे। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। यामध्ये अनुसूचित जमातींसाठी 1, अनुसूचित जातींसाठी 3 ठिकाणचं आरक्षण जाहीर झालंय। 8 महापालिकांसाठी मागास प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे, तर 17 महापालिकांसाठी सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय। कोणत्या पालिकेसाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय आपण पाहूया। ठाण्यात एससी महिला पुरुष प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालंय। जालन्यामध्ये एससी महिला प्रवर्ग, ठाण्यामध्ये, जालन्यात, लातूरमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालंय महापौर पदाचं। कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालंय। तर इतर मागासवर्गीय प्रवर्गाचं आरक्षण पनवेल, इचलकरंजी आणि चंद्रपूरमध्ये जाहीर झालंय। शिवाय जळगाव, अकोला, अहिल्यानगर या ठिकाणी ओबीसी महिला प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय। उल्हासनगर, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय। मुंबई, नवी मुंबई, पुणे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालंय। धुळे, नांदेड आणि नाशिकमध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालंय। तर मालेगाव, मीरा भाईंदर आणि नागपूरमध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालंय। छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि सांगलीमध्ये सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय। याशिवाय सांगली, मिरज, कुपवाड, अमरावती, सोलापूर या पालिकांमध्ये सुद्धा महापौर पदाचं सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय। पिंपरी चिंचवड आणि भिवंडीमध्ये सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय। मुंबई महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्ग महिला राखीव झालेलं आहे। त्यामुळे आता मुंबईमध्ये भाजपकडून कुणाला महापौर पद दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबईमध्ये भाजपच्या महापौर पदाच्या दावेदार नगरसेविका नेमक्या कोण आहेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांची माहिती जाणून घेऊया। राजश्री शिरवाडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर या नगरसेविका महापौर पदाच्या दावेदार असल्याचं बोललं जातंय। शिवाय इतरही काही नावं आहेत, ज्यामध्ये रितू तावडे, आशा मराठे आणि शीतल गंभीर यांची देखील नावं आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।